हे आपण परत एकदा लक्षात घेऊया की 3ऱ्या 7व्या 13व्या आणि आता 15व्या अध्यायामध्ये शब्द वेगवेगळे वापरले असले तरी हे नाशिवंत जग दिसणारी प्रत्येक गोष्ट जी आपल्याला दृष्टीने दिसते, कल्पनेने दिसते, त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ते जे जे दिसत आहे ते सगळं नाशिवंत आहे. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की ती कधीच न संपणारी, कधीच नाश पावणारी आहे, त्याला आत्मतत्व म्हणायचं. याचा आपण परिचय खरं म्हणजे करून घेतोय. आणि म्हणून द्वाभिमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षरैवच क्षरसर्वाणि भूतानि कूटस्थो क्षर उच्यते. म्हणजे या जगामध्ये क्षर म्हणजे नाशिवंत, नाश पावणारं, आणि अक्षर म्हणजे कधीही नाश न पावणारं, अशा 2 गोष्टी आहेत. दोन्ही पुरुष असा शब्द वापरलाय, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. मग आपली गडबड व्हायला नको म्हणून लक्षात घे की जे जे भूत मात्र आहे की जे जे दिसतं आहे ते क्षर म्हणजे नाशिवंत आहे, आणि जे जे कोटवत तिष्ठते असा शब्द श्लोकामध्ये गीतेमध्ये वापरलाय, म्हणजे जराही विचलित न होणारे, कूटस्थ, अविनाशी, नाहीसं न होणारं आत्मतत्व ते अक्षर. आता ज्या ज्या गोष्टींना म्हणजे जसं आपण दिसतं असं म्हणतो की आकार आहे, ज्या ज्या गोष्टींना आकार आहे त्या त्या सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत. आणि अशा नाशिवंत गोष्टी ज्या आहेत म्हणजे भगवंत अर्जुनाला सांगतायत, अर्जुना तिथेही मी आहे. म्हणजे नाशिवंत आहे खरं आहे, पण नाशिवंत असणाऱ्या गोष्टीमध्ये पण मी आहे. मग हा रिमोट आहे, ह्या रिमोटला आकार आहे, पण आकार असला तरी त्याच्यातही मी आहे. अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं की भगवंत अर्जुनाला सांगतोय की एक क्षर आणि अक्षर आहे, 2 गोष्टी आहेत, या सगळ्या नाश पावणाऱ्या आहेत. हे आणि हे जे आत्मतत्व आहे ते कायमस्वरूपी आहे. दोन्हीमध्ये त्या नाशिवंत गोष्टींमध्ये सुद्धा मी आहे. आता हे अशी कल्पना लक्षात घेऊन आपण पाहूया की सगळं जग जे आहे ते या ईश्वर तत्वाने भरलेलं आहे, चैतन्याने भरलेलं आहे. आपण 486वी ओवी माऊलींची पाहिली आहे, त्याचा मी परत उल्लेख करते. जे आघवेची साकारे कल्पुनी आपण पदापुरे झाले असे तदनुसारे चैतन्याचे. अशी 486वी ओवी मागच्या वेळेस आपण बघितले. आज इथून पुढे आपल्याला जायचं आहे. ते आघवेची साकार, ज्या ज्या गोष्टींना आकार आहे त्या त्या वस्तूच्या ठिकाणी भगवंतच आहे, अशी कल्पना करून सगळी सृष्टी म्हणजे आता कल्पना करायची की आकार असणारी, नाशिवंत असणारी ही प्रत्येक गोष्ट जी आहे तिथे तिथे भगवंत आहे. आणि ही कल्पना लक्षात घेऊन म्हणजे हे सगळं जग कसं चैतन्यानं भरलेलं आहे असं समजून घ्या अर्जुना, म्हणजे आपल्यालाही सांगितलं आहे. आणि आता पुढल्या ओव्यांमध्ये माऊली आपल्याला विविध उदाहरणांनी पटवून देतात. आणि म्हणून मी आपल्याला म्हटलं की काही ओव्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला अभंग ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांची म्हणजे स्वरूपानंदांच्या ओव्यांची मदत घ्यावी लागणार आहे. मदत अशासाठी की तो अभंग ज्ञानेश्वरी खूप अलीकडली आहे, त्यामुळे माऊलींच्या एका ओवीला थोडं अधिक सुलभीकरण स्वरूपानंदांनी केलं आहे, तर ते आपल्याला थोडं सोपं जाईल म्हणून आपण ते पाहणार आहोत. पहिली 487 ओवीमधली जी काही जे काही उदाहरण माऊलीने दिलं आहे ते आपल्या सगळ्यांना लहानपणापासून परिचयाचं आहे. परिचयाचा जरा बाबा प्लीज बाबा 487 मध्ये त्याने म्हणजे जैसा कुहा आपणची बिंबे सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे मग क्षोभला समारंभे घाली तेथ. 487 रेकॉर्डिंग लावलं ना? हो लावलं. 487 ओवी आहे आणि त्याच्यामधली जी कथा आहे ती आपल्याला परिचयाची की तो सिंह जो आहे तो एका विहिरीमध्ये आपलंच प्रतिबिंब बघतो आणि त्याला कळत नाही की आपण आपलं प्रतिबिंब आहे, त्यामुळे त्याला असं वाटतं की दुसरा सिंह आहे आणि मग त्याला मारण्यासाठी तो उडी घेतो. आपण लहानपणी ऐकलेली गोष्ट आहे. छान वाटलं आपल्याला की माऊलींच्या वेळेला पण ही गोष्ट लहान मुलामध्ये प्रचलित होती आणि तीच आपण आपल्याही लहानपणापासून ऐकत आलो. त्याचं उदाहरण माऊलीने घेतलं की जैसा कुहा आपणची बिंबे, कुहा म्हणजे विहिरीमध्ये, जसा सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे, सिंह आपला प्रतिबिंब त्या कुवा म्हणजे विहिरीमध्ये पाहतो आणि त्याला असं वाटतं की आतमध्ये दुसरा सिंह आहे. मग क्षोभला समारंभे घालीत येतो आणि मग असं
जेव्हा त्याच्या लक्षात येतं की दुसरा सिंह आहे आणि तो रागाच्या भरात, क्षोभाच्या भरामध्ये विहिरीत उडी मारतो. आता साधी वाटणारी गोष्ट आहे ही, सिंहाला प्रतिबिंब कळलेलं नाही आहे, त्याला दुसरा सिंह वाटलाय आणि तरी उडी मारली. आता लक्षात असं घ्यायचं की हा नाशिवंत देह आणि त्याच्या आतमध्ये असणारं आत्मतत्व, त्या आत्मतत्वाला सुद्धा ते प्रतिबिंब आहे असं देहाला वाटल्यामुळे त्या देहाची जी सुखदुःख आहेत ती त्या आत्म्याची पण सुखदुःख होतात, हे माऊलींना पटवून द्यायचं आहे. म्हणून त्यांनी ह्या उदाहरणाचा उपयोग करून घेतलाय की त्याला काय वाटलं तर दुसरा सिंहच आहे. तसं या देहाला काय वाटतं की हे जे काही आत्मतत्व आहे ते काही नाही, ते आपलं प्रतिबिंब आहे हे न कळता ते जणू काही आपल्यासारखंच आहे असं वाटून आपल्याला ज्या आनंदाच्या, सुखाच्या, दुःखाच्या, काळजीच्या गोष्टी असतात त्या सगळ्या त्या आत्मतत्वाला पण आहे. खरं तर हे सगळं नाशिवंत आहे आणि आत्मतत्व नाशिवंत नाही, त्यामुळे हा फरक कळायला हवा. परंतु सिंहाला जसा फरक कळला नाही तसं आपलं पण होत आहे हे सांगायचं. किंवा आणखीन एक उदाहरण माऊली पुढल्या ओळीमध्ये देत आहेत. का सलिली असतची असे, व्योमावरी व्योम बिंबे जैसे, अद्वैत होऊनी तैसे द्वैत घेपे. ही थोडीशी ओवी लक्षात यायला आपल्याला कठीण वाटेल. ते म्हणतात सलिली असतची असे, सलिल म्हणजे पाणी, ठीक आहे. त्या पाण्यामध्ये व्योमावरी व्योम बिंबे जैसे, आपल्याला नेहमीच माहिती आहे की आकाशाचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतं, ठीक आहे. आता आकाश तर सर्व व्यापक आहे, सगळीकडे आहेच आहे आणि त्याच्या प्रतिबिंबाला खरं म्हणजे वाव नाही, पण ते पाण्याच्या उपाधीमध्ये आल्यानंतर म्हणजे पाणीमध्ये आल्यानंतर स्वाभाविकच ते प्रतिबिंब पडतं. तसं म्हणवतं तसं अद्वैत किंवा ते जे चैतन्य आहे, आत्मतत्व जे आहे, हे चैतन्य खरं द्वैत होणं शक्यच नाही, दोन होणं शक्यच नाही, पण तरी देखील शरीराच्या उपाधीमध्ये आल्यामुळे ते दोन होतं. आता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सुरुवात करताना आपण असं म्हटलं की नाशिवंत असणाऱ्या सगळ्या गोष्टीत सुद्धा भगवंत आहे आणि आत्मतत्व म्हणजे भगवंतच आहे. आता असं जर आहे तर सगळीकडे भगवंतच आहे, पण आपण काय पाहतोय की ते आकाश आणि प्रतिबिंबाचा आकाश, तो सिंह आणि ते प्रतिबिंब पडलेलं सिंह, असं दोन दोन आपल्याला दिसतंय. खरं दोन नाहीच आहे, एकच आहे. तसं देह वेगळा, आत्मा वेगळा, असं वेगळं काही नाही, सगळीकडे भगवंतच आहे असं लक्षात घेण्यासाठी त्या नाशिवंत असणाऱ्या देहामध्ये पण ईश्वरच आहे. प्रत्येक ठिकाणी ईश्वर आहे, कणाकणात, रजक कणामध्ये सुद्धा ईश्वर आहे. तर त्या आत्मतत्व हे जर प्रतिबिंब म्हणजे सिंहाचं प्रतिबिंब, आकाशाचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, या दोन दोन गोष्टी भासतायत, प्रत्यक्षात दोन गोष्टी नाही आहेत, एकच आहे. तसंच आहे देह आणि आत्मा, याच्यामध्ये आपण आत्मतत्वाला दिसत नसल्यामुळे मानायला तयार नाही आणि देह नाशिवंत आहे आपल्याला पटत आहे. पण आता माऊली आपल्याला सांगतात की सगळीकडे, म्हणून दोन्हीला पुरुषच म्हटलाय, एक क्षरपुरुष आणि एक अक्षर पुरुष, एक नाशिवंत पुरुष आणि एक कायमस्वरूपी पुरुष. या गोष्टींसाठी आपल्याला या दोन ओव्यांतल्या उदाहरणांचा माऊलीने उपयोग करून घेतलाय. स्वरूपानंदाने ही जी 488वी आपण ओळी पाहिली त्याच्यासाठी आपल्याला छान सोपं करून सांगितलं. किंवा जनातील नभावली जैसे बिंब प्रतिभासे नभासिते, हे आपल्याला चटकन कळतं की आपल्याला आकाशाचं प्रतिबिंब पाण्यात पडलाय. चैतन्य ते तैसे असोनिया एक होय द्वैतात्मक माया जोगे, ते एकच आहे पण आपल्याला मात्र ते दोन दिसतात. तर तसं नाही, सगळीकडे ईश्वरच आहे हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलं. आणि पुढल्या ओळीमध्ये 489व्या, अर्जुना गा या परी साकार कल्पनी पुरी, पुरी म्हणजे नगरी, आत्मा विस्मृतीची करी निद्रा तेथ. आता ही पण ओवी लक्षात घ्यायला हवी. 489व्या ओवीमध्ये ते म्हणतात, अर्जुना काय होतं की आता जशी आपण या तिन्ही उदाहरणांमध्ये गोष्ट पाहिली की बिंब आणि प्रतिबिंब पाहिलं, त्यामुळे खरं म्हणजे एकच गोष्ट खरी आहे. तसं म्हणे प्रतिबिंब रूप दिसणारं हे जे पुरी म्हणजे नगराच्या, गावाच्या आकाराचा, आपण असं म्हणूया देहाच्या आकाराचं, हा देहाचा आकार आहे, त्या देहाच्या आकाराची कल्पना करून तो जो आत असणारा देह चालवणारा आत्मा आहे ना, तो आत्मा, त्या आत्म्याला स्वस्वरूपाची विस्मृती झाली. आत्मा विस्मृतीची करी निद्रात येतं. त्या आत्म्याला त्याचं जे स्वस्वरूप आहे, खरं स्वरूप आहे, दिसतच नसे, दिसत नाहीये,
त्यामुळे तो जो काही आहे आत्मतत्व त्याला जणू काही विस्मृतीची निद्रा झाली. म्हणजे काय झालं तर आपण लक्षात घेऊया की साकार म्हणजे आकार आहे, आपल्या देहाला आकार आहे. पुरी म्हटलं ना, पुरी म्हणजे नगरी, आपण आता पुरणपुरी म्हणजे देह. चटकन कळावं म्हणून देहाच्या संबंधात ओवीचा अर्थ लावला तर चटकन कळतो. तर या परी साकार हा जो काही आपला देहाचा आकार आहे, कल्पोनी नगरी म्हणजे जणू काही पुरी आहे. आत्मा निद्रा करी विस्मृतीची. मग तो काय करतो, आत्मा स्वतःला विसरतो, स्वस्वरूप विसरतो आणि जणू काही विस्मरण झाल्याची म्हणजे तो निद्रेत जातो. आता याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की मगाशी मी म्हटलं की देहाच्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या त्याला आपण बोलता बोलता अनेकदा बोलतो आत्मा तृप्त झाला. आत्मा कसा काय तृप्त होणार, तो जो काही करतच नाहीये तो तृप्त कसा होईल. किंवा नेमकं आपण मनाच्या ज्या गोष्टी असतात त्या आत्म्याला जोडतो, आपल्याला राग येतो तो मनाला राग येतो, त्याच्याशी आत्म्याचा काही संबंध नसतो. अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या आत्म्याचा विचार करतात. ते त्याचं म्हणतात की तो स्वस्वरूप विसरला आणि त्या नगराच्याच म्हणजे पुरी म्हणजे हा देह जो नाशिवंत आहे त्या नाशिवंत देहाचीच कल्पना करून राहिला की जणू काही मी म्हणजे हा देहच आहे. आता हे आपल्यासाठी आहे. अर्जुनाला जे सांगितलं असलं तरी अर्जुनापेक्षा असलं ते आपल्याला जास्त लागू आहे की आपण असं समजतो की मी म्हणजे हा देह आहे आणि म्हणून माझ्या या देहाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या मी माझ्या असं समजते. खरं तर तसं नाही. मी म्हणजे माझं जर स्वस्वरूप असेल तर त्या स्वस्वरूपाचा आणि या देहाचा केवळ ते स्वस्वरूप या देहामध्ये ते आहे एवढाच फक्त विचार करायचा. देह आहे आणि नाही ते मात्र कायमस्वरूपी आहे, पण आपण करत नाही तसं. म्हणून त्यांनी म्हटलंय तैसे पुरी शयन देखी जे आत्मयासी. आणि त्याच ओवीमध्ये आपल्याला हे मात्र सांगतात दिदा पै स्वप्नी सेजार देखी जे. आता 489व्या ओवीत त्यांनी सांगितलं विस्मृतीची निद्रा त्या आत्मस्वरूपाला, आत्म्याला त्याचं जे स्वस्वरूप आहे त्याची विस्मृती झाली. देहाच्या सुखदुःखाच्या गोष्टी त्या आत्म्याच्या आहेत असं तो मानायला लागला. आता याला जोडून त्यांनी पुढे म्हटलं पै स्वप्नी सेजार देखीजे मग पहुडणे ते थकीजे तैसे पुरी शैल देखीजे आत्मयासी. म्हणजे काय तर स्वतः अंथरुणावरती आहे, छानपैकी अंथरुणावर आहे आणि अंथरुणावर असतानाच स्वप्नात पुन्हा जसं अंथरुण तयार केलंय आणि त्यावर झोप घेतली आहे. पै स्वप्नी सेजार म्हणजे अंथरुण. पै स्वप्नी सेजार देखीजे मग पहुडणे ते थकीजे. सगळं स्वप्नच आहे. स्वप्न पडण्यासाठी झोपावं लागतं, झोपण्यासाठी अंथरुण घालावं लागतं. तर अंथरुण घालून झोपलाय, स्वप्न पडलाय, पण स्वप्नात पुन्हा अंथरुण घातलंय आणि झोप घेतोय. तसं हे आहे सर्व ठीक. तैसे पुरी शैल देखीचे आत्मयासी. हे जसं आहे की स्वप्नामध्येच तो अंथरुण घालून झोपतोय तसं ते म्हणतायत की हा जो आत्मा आहे तो अज्ञानाच्या उपाधीमुळे पुन्हा शरीराच्या किंवा ते पुरी म्हटलंय, शरीर म्हणजे शरीराला निर्माण केलं, पुरी निर्माण केलं, नगर निर्माण करून तिथे झोप घेतोय. निद्रा तेथ असं म्हटलंय म्हणजे काय करतो तर स्वरूपाला विसरतो आणि ह्या देहामध्ये तो राहतो. कसा राहतो, स्वप्नात अंथरल्यावर झोपलो तसा. खरं तर झोपेतच स्वप्न पडतं, पण स्वप्न काय पडलं तर स्वप्नात पण अंथरुण घातलं आणि झोपलो. तसं म्हणायचं आहे की हा देहातच आहे म्हणजे या पुरी या देहामध्येच तो आत्मा आहे, परंतु तो आत्मा काय होतोय तर त्या देहाला उत्पन्न केलाय आणि तिथेच झोप घेतोय म्हणजे स्वस्वरूपाला विसरतोय. आता पुन्हा आपल्याला असं वाटेल की या 490व्या ओळीमध्ये माऊली जे म्हणताय ते आपल्याला नीट आणि कळलंय की नाही. म्हणून आपण स्वरूपानंदांच्या त्यासाठी दिलेल्या 2 ओव्यांचा विचार करूया. स्वप्ना माझी शेज कळलं आपल्याला. देखोलिया चांग स्वप्नामध्ये अंथरुण घातलाय छानपैकी ते बघितलंय चांगलं स्वप्नात. आपण नेहमी आपलं स्वतःची गादी घालतो, अंथरुण घालतो छानपैकी, तसं ते प्रत्यक्ष घालतो तसं नाही. स्वप्ना माझी शेज स्वप्नात अंथरुण घातलाय आणि स्वप्नातच पहुणार आहे मग तैसे त्याची स्वप्नातच झोपलाय. पार्था
तैशापरी अगदी तसंच साकार शरीरी या शरीरामध्ये ज्या शरीराला आकार आहे त्या शरीरामध्ये देख निद्रा करी आत्मराज, त्याच्यात तो आत्मा निद्रा घेतोय. आता थोडं थोडं आपल्या लक्षात येईल माऊलींना आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे. पुन्हा पुन्हा मी आपल्याला सांगते की दोन्हीला पुरुष म्हटलंय. एक पुरुष एक क्षर, एक आहे अक्षर, एक आहे नाशिवंत, एक आहे कायमस्वरूपी. आता आपल्या लक्षात येईल की या नगरामध्ये हा जो आत्मा आहे तो अक्षर आहे आणि अक्षर असणारा आत्मा निद्रा घेतोय, म्हणजे जणू काही स्वस्वरूप विसरलाय. तो पण देहाच्याच या सुखदुःखामध्ये अडकलाय. पुढे उदाहरणं माऊली देणार आहेत म्हणजे आपल्याला त्याचा अर्थ कळेल. आता आपल्याला स्वप्नातलं अंथरूण म्हणजे काय आणि आता हे कशामुळे घडत आहे? अज्ञानामुळे घडत आहे. प्रत्येक गोष्ट लक्षात घ्यायचं, उपाधीमुळे घडतं. उपाधी काय? उपाधी शब्दाचा अर्थ काय? तर आकाशाचं प्रतिबिंब पाण्यात पडतं. पाणी ही उपाधी आहे, उपाधीमुळे पाण्यात प्रतिबिंब पडतं. तसं अज्ञानाची उपाधी आहे, म्हणून आपल्याला ते आत्मतत्व जे अज्ञानाच्या उपाधीमुळे पुन्हा शरीररूपी नगरामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ते आत्मतत्व निद्रा घेत आहे. हे आपलं अज्ञान आहे. अज्ञान ही उपाधी आहे, अज्ञानामुळे असं दिसत आहे. आपण पुढल्या ओवींचा अर्थ पाहिला की याचा उलगडा आणखी होईल. पाठी ती निद्रेचे निभरे, मी सुखी दुःखी म्हणत घोरे, अहम ममतेचे थोरे, वोसण आहे सारे. वोसणं म्हणजे बरळणं. आता झोपेचंच उदाहरण घेतलंय. झोपेतच स्वप्न पडतंय, अंथरूण घालतोय, त्याच्यावर झोपतोय, विस्मरण होत आहे. आता पुढे म्हणतायत मग काय होतं? त्या निद्रेच्या भरामध्ये मी सुखी किंवा मी दुःखी असं म्हणत तो घोरत पडतो. आणि त्या घोरात मी माझं असं मोठ्यानं वोसण आहे सारे म्हणजे बरळत राहतो. आता म्हणजे काय होतं असं आपल्याला वाटेल. निद्रेच्या भरात म्हटलंय अहम ममतेचे थोरे, त्याच्या आधी म्हटलंय पाठी तीये निद्रेचे निभरे. त्या निद्रेच्या भरात मी सुखी मी दुःखी म्हणत तो घोरतोय. म्हणजे सुखदुःखाच्या गोष्टी सगळ्या त्या देहाला आहेतच आणि त्या देहाला असल्यामुळे त्या आत्म्याला पण त्या होत आहेत, असं होत आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय मग मी माझे ऐसेची उच्चारी, बरळता तरी उंच स्वर आहे, मोठ्या मोठ्याला मी माझं करतोय, मी सुखी आहे मी दुःखी आहे असं म्हणतोय. मी सुखी मी दुःखी ऐसे घोरावया लागे निद्रेची या भारा माझी. आता हे जे सगळ्या झोपेत चाललेलं आहे आणि मी सुखी मी दुःखी असं तो मोठ्या मोठ्याने बरळतोय. हा जन आणखीन काय बोलतोय? हा जनको, हे माता, हा मी, गौर, हीन पुरता, मी कसा आहे म्हणजे हे माझे वडील आहेत, ही माझी आई आहे, मी गोरा आहे का काळा आहे, हीन आहे किंवा पुत्र वित्त कांता माझे ना, हे सगळं माझं 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 म्हणून जे आहे हे सारं माझंच नाही का? आता माझंच म्हणजे कुणाचं? या देहाचं. तर देह टाकून जायचं आहे म्हणजे माझं काहीच नाही. मग कोणाचं? असा प्रश्नच पडत नाही. कशामुळे पडत नाही? अज्ञानामुळे पडत नाही. अज्ञान ही उपाधी आल्यामुळे हे सगळं उगाच्या उगाच माझं माझं म्हणून वाटत आहे, परंतु ह्यातलं माझं काहीच नाही आहे. हे पुढे आता क्षर आणि अक्षराचा विचार करताना पुन्हा एकदा माऊली सांगणार आहे. पण आपल्याला कळावं म्हणून तो म्हणजे काय होतं की झोपेत असतो हे माझं हे माझं, हे वडील, ही माया, ही माझी मुलं, ही माझी मुली, हे वित्त, असं सगळं सगळं तो म्हणतो. आणि हे सगळं माझंच नाही का? माझं म्हणजे कोणाचं? या देहाचं आहे का? तर देहाचं असेल तर तो काही चिरंजीव नाही. देह टाकला की हे सगळं संपणारच आहे. मग त्याचं कसं असेल? मग त्या आत्मतत्वाचं आहे का? तर आत्मतत्व देहाच्या या उपाधीमुळे विस्मृतीत गेलेलं आहे. त्यामुळे ते असं म्हटलं जात आहे असं ते आपल्याला सांगतात. ऐसिया बघोनी स्वप्ना धावत भव स्वर्गाची या राना, तया चैतन्या नाम अर्जुना क्षर पुरुष गा. आता क्षरपुरुषाची व्याख्या 493व्या ओवीमध्ये माऊलीने आपल्याला दिली. काय म्हणतात माऊली? की अशा ऐसिया बघोनी स्वप्ना, असं स्वप्नावर आरूढ होऊन धावत भव स्वर्गाची या राना, अशा स्वर्ग संसार आदी अरण्यात धावत जाणारे, राना म्हटलंय अरण्यात धावत जाणारे हे काय आहेत? तर अरण्यात धावत जाणारं काय आहे? तर ते जे चैतन्य आहे त्याला अर्जुना क्षर पुरुष असं म्हणतात. क्षर
कोणाला म्हणतात स्वप्नावर आरूढ. आतापर्यंत आपण पाहिलं स्वप्नात सगळं चाललेलं आहे, त्या स्वप्नावर आरूढ होऊन स्वर्ग, संसार, दृश्य जग या सगळ्या अरण्यामध्ये धावणारं हे जे काही आहे, दोन्हीकडे देव भगवंत आहेच ना, चैतन्य दोन्हीकडे आहेच. या दृश्य जगातल्या प्रत्येक आकार असणाऱ्या गोष्टीत पण भगवंत म्हणतो मी आहे, म्हणजे चैतन्य आहे. त्यामुळे हे जे चैतन्य आहे त्या चैतन्याला अर्जुना क्षर असं म्हणतात, असं लक्षात घे. 493 ओवीत माऊलीने आपल्याला क्षरची व्याख्या सांगितली. क्षर याचा अर्थ नाशिवंत. पण नाशिवंत असणाऱ्या गोष्टीत सुद्धा चैतन्य आहे हे समजावून देण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून घेतला. मग सिंहाच्या किंवा आकाशाच्या आणि समुद्राच्या उदाहरणावरून, किंवा आता सांगितलं होतं की स्वप्नामध्ये आपण हे सगळं बघतोय. आता याचा अर्थ ती जी काही अज्ञानाची उपाधी आहे आपल्याला आलेली, अज्ञानामुळे आपल्याला ते आत्मतत्व हे अक्षर आहे कळलेलं नाही आहे, आणि त्यात ते जे आहे ते खरं आणि बाकी सगळं नाशिवंत आहे. त्या नाशिवंतामध्ये मी माझं 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 करून हे सगळं गोळा केलं आहे असं जे मी म्हणते आहे ते कसं चुकीचं आहे, ते अज्ञान आहे. म्हणून मग माऊली आपल्याला सांगताय की हे जे काही स्वर्ग संसारामध्ये अरण्यामध्ये धावणं चाललेलं आहे ना, म्हणजे दृश्य जगामध्ये धावणं चाललेलं आहे ना, ते धावणं त्याच्यामध्ये सुद्धा चैतन्य आहेच, भगवंत आहेच, त्याला क्षर पुरुष म्हणायचं. आता 493व्या ओवीसाठी आपण स्वरूपानंद काय म्हणतात ते पाहूया. ते म्हणतात ऐशा स्वप्नावरी होवोनिया स्वार चैतन्य साचार धनंजय. त्यांनी पण बरोबर चैतन्य हा शब्द वापरलाय की अर्जुना अशा स्वप्नावर साकार होणारं सुद्धा जे चैतन्य आहे ना, स्वर्ग संसाराच्या रानामाजी धावे, म्हणजे दृश्य जगामध्ये धावणारं, तयासी म्हणावे क्षर ऐसे, त्याला क्षर असं म्हणावं. आता ऐक क्षेत्रज्ञ येणे नामे जया ते बोलणे, मग जीवू का म्हणे जिये दशेते. आता याचा काय अर्थ आहे, आपण मागे क्षेत्रज्ञ म्हणून सांगितलंय. आता ऐक क्षेत्रज्ञ येणे नामे जया ते बोलणे. क्षेत्रज्ञ, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ दोन्ही शब्द आपल्याला माहिती आहेत. क्षेत्र म्हणजे हा देह आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा. आता म्हटलं तसं सांगितलंय. किंवा मग जग जीव का म्हणे जिये दशेते, जगात ज्याला जीव असं म्हणतात. आपण जीव शब्द वापरताना कशाला वापरतो, जीव गेला, जीव गेला म्हणजे काय झालं. मग कधी आपण त्याला प्राण अशा अर्थाने वापरतो, कधी देह अशा अर्थाने वापरतो. त्यामुळे जीव जिये दशेते जग जीव का म्हणे, जगात ज्याला जीव असे म्हणतात त्यालाच क्षेत्रज्ञ असं म्हणायचं. म्हणजे काय तर 494व्या ओवीमध्ये माऊलींना खरं म्हणजे आपल्याला असं सांगायचं आहे की क्षेत्रज्ञ ऐसेच, क्षेत्रज्ञच म्हणजे क्षेत्र जाणणारा, ज्याला आपण क्षेत्रज्ञ असं म्हणतो. जिये दशे जीव ऐसी संज्ञा. आता मी जसं म्हटलं की आपण कधी कधी बोलताना जीव म्हणजे प्राण, जीव म्हणजे देह असं म्हणतो. इथे मात्र आपल्याला जीव म्हणजे क्षेत्रज्ञ असं लक्षात घ्यायचं आहे. आता जग जीव का म्हणे जिये दशेते, जगात ज्याला जीव असं म्हणतात त्याला क्षेत्रज्ञ, ऐक क्षेत्रज्ञ येणे नामे जया ते बोलणे. स्पष्ट अर्थ लक्षात घ्यायचा की हे जे क्षेत्रज्ञ आहे तो म्हणजे जीव आहे, जो आपुलेनी विसरे सर्व भूतत्वे अनुकरे, तो आत्मा बोली जे क्षरे पुरुष नामे. पुढल्या 495व्या ओळीमध्ये माऊलीला सांगायचं आहे की आता मगाशी स्वस्वरूप विस्मृतीत गेलं असं म्हटलंय. जो आपुलेनी विसरे, स्वस्वरूप विस्मृतीत गेलाय, सर्व भूतत्वे अनुकरे, आणि मग तो काय करतो, स्वस्वरूप विस्मृतीत गेल्यामुळे सर्व भूत प्राणी मात्रांसारखाच होतो. तो आत्मा बोली जे क्षरे पुरुषाम. मग आता तो या देहाच्या उपाधीमध्ये आल्यामुळे स्वाभाविकच त्या देहाशी तादात्म्य पावतो आणि मग तेच मी आहे, म्हणजे देह म्हणजेच मी आहे असं वाटतं. त्या जीवात्म्याला क्षरपुरुष म्हणतात, नाश पावणारं असं म्हणतात. मग अशी क्षरपुरुष आपण एकदा क्षेत्रज्ञ शब्द पाहिला, आता क्षर शब्द पाहतोय. लक्षात घ्यायचं, पुन्हा येऊ असते. जो आपुलेनी विसरे, ज्याला स्वतःचं विस्मरण झालंय, सर्व भूतत्वे अनुकरे, आणि जो भूतमात्रांसारखंच आचरण करतो आहे. थोडक्यात असं की आपलं खरं स्वरूप विसरलोय
आणि आपला देह म्हणजेच मी आहे असं आपण म्हणतोय. त्या देहाशी तादात्म्य पावल्यामुळे किंवा त्या देहाच्या उपाधीमध्ये अडकल्यामुळे त्या जीवात्म्याला आपण क्षरपुरुष असं म्हणायचं. केव्हा? तो जीवात्म्याशी तादात्म्य पावतो तेव्हा. जेव्हा आपण त्या आत्मतत्वाला वेगळं हे करू, आता पुढे जेव्हा अक्षर आपण पाहणार आहोत तेव्हा हे लक्षात येईल. पण आत्ता ते आपल्याला सांगतात की आत्मा बोली जे क्षरे, आत्म्याला क्षर म्हणायचं. केव्हा म्हणायचं? ते जेव्हा देहाशी तादात्म्य पावतं तेव्हा. देह म्हणजेच मी आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा ते आत्मतत्व देहाशी तादात्म्य पावलेलं आहे. मग देहाची जी सुखदुःख आहेत ती त्या आत्म्याची सुखदुःख राहतात आणि म्हणून त्याला क्षर असं म्हटलं. मला लक्षात येईल, जयासी आपुला पडवणी विसर सर्व भूताकार झाला तो का. म्हणजे आपलं स्वतःचं विस्मरण झालंय आणि मग भूतमात्रासारखं म्हणजे देहासारखंच तो वागायला लागलाय. तया जीवात्म्या ते धनंजया पाहे क्षरपुरुष हे नाव देतो. त्याला क्षरपुरुष असं नाव आहे. पुन्हा पुन्हा लक्षात घ्यायचं की अज्ञानामुळे आत्मतत्व या शरीराशी जे काही तादात्म्य पावतं आणि मी माझ्या शरीरालाच मी म्हणते त्यावेळेला त्या आत्मतत्वाचा विचारच मला नसतो. माझ्या देहाला काहीतरी झालंय, मला काही झालंय का असा प्रश्न मला पडतच नाही. आपण नेहमी जे म्हणतो ते आपल्याला मान्य होणारं नाहीये किंवा ते आपल्याला सहजपणानं पचनी पडणारं नाही आहे. संत मंडळींना पडतं, गुडघा दुखतोय, गुडघा गुडघ्याचं बघेल, पण तो गुडघा माझा आहे ना, त्या ममत्वामध्ये मी अडकते. आणि म्हणून गुडघा माझा म्हणजे सगळी जे शरीराच्या गोष्टी आहेत त्या जर माझ्या आहे, त्या माझ्यामध्ये ममत्वामध्ये मी अडकले की त्या आत्मतत्वाचं विस्मरण झालं. आत्मतत्वाचं विस्मरण होणं याचा अर्थच अज्ञानामुळे या देहालाच मी खरं मी आहे असं समजते. आणि म्हणून त्या अशा वेळेला त्या आत्म्याला सुद्धा क्षर नाशिवंत आहे असं म्हणायला पाहिजे. असं माऊली आपल्याला सांगतात की तो कसा आहे तर त्याला क्षरपुरुष असं म्हणायचं, कारण तो त्या देहाशी निगडते. जे तो वस्तुस्थिती पुरता म्हणोनी आली पुरुषता वरी देहपुरी निद्वैजता पुरुष नाम. आता 496वी जी ओवी आहे त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की जे तो वस्तुस्थिती पुरता म्हटलंय. आता वस्तुस्थिती पुरता म्हणजे काय की तो परिपूर्ण आहे. वस्तुस्थिती पाहता ते म्हणतायत आली पुरुषता म्हणजे खरा परिपूर्ण आहे तो. पण ह्या पुरुषतेची उत्पत्ती 2 प्रकारे आपल्याला आता सांगतायत. म्हणजे एकदा सांगितलं देहरूपी नगरामध्ये जो शयन करणारा आहे तोही पुरुष आहे, किंवा देहरूपी नगरामध्ये शयन करणारा अशा अर्थाने म्हणजे आता पुरुषता शब्द वापरलाय त्याला पुरुषता म्हटलंय. मग आता शयन करणारा म्हणजे कोण तर तो आत्मा आतमध्ये आहे, पण तरी देखील त्याला पुरुषच म्हटलं. आणि या दृश्य देहाला जे आहे त्यालाही पुरुषच म्हटलं. एकाला क्षरपुरुष म्हणजे नाशिवंत पुरुष म्हटलंय. त्या आत्मतत्व जर त्या शरीराशी जोडलं गेलं, स्वतःचं त्याला विस्मरण झालं, मी म्हणजे हा देहच आहे असंच मी मानायला लागले, तर ते आत्मतत्व सुद्धा क्षरपुरुषच. पण आता अक्षर पाहताना ह्याच ओव्या पुन्हा उलट्या पद्धतीनं माऊली आपल्याला सांगणार आहे की जेव्हा ते मी म्हणजे देह वेगळा आणि माझं स्वस्वरूप वेगळं, त्यावेळेला तो जो आहे त्याला अक्षर धनंजया म्हणायचं बरं असं माऊली पुढे सांगतील आपल्याला, तेव्हा आपल्या लक्षात येईल. आत्ता आपल्या लक्षात जे तो वस्तुस्थिती पुरता म्हणून आली पुरुषता वरी देहपुरी देहरूपी नगरात, देहपुरी म्हटलंय देहरूपी नगरी जी आहे त्या नगरात निद्वैजता पुरुष नाम आहे. म्हणजे तो जो पुरुष म्हणून शयन केलाय ना, आपला सुरुवातीपासून तोच विषय चाललाय की या देहामध्ये शयन केलेला आहे, झोपलाय, तो जो आहे तो पण पुरुषच आहे. आता या 496व्या ओळीमध्ये जे सांगितलं आहे ते स्वरूपांच्या ओळीमध्ये जरा आणखी सोपं केलं आहे. त्यामुळे स्वरूप आहे तो पूर्ण म्हणून तत्वता आणि पुरुषता तयाला. आता याचा अर्थ काय, स्वरूप आहे तो पूर्ण, स्वस्वरूपाने पूर्ण आहे. जो आत असणारा आत्मतत्व आहे
ते आत्मतत्व स्वस्वरूपाने पूर्ण आहे म्हणून त्याला पुरुष असं म्हटलं. आणि देहपुरी माझी करीतो शयन म्हणूनही जाणं पुरुष होतो. दोन्हीला पुरुष का म्हटलंय ते या ओवीमध्ये स्पष्ट करतात. क्षरपुरुष पण आणि अक्षरपुरुष पण असं दोन्हीला पुरुष का म्हटलंय याच्यासाठी त्यांनी वस्तुस्थिती काय आहे त्याच्यासाठी त्याला पुरुष म्हटलं. म्हणून या दोन्ही ओव्या लक्षात घ्यायचा. ते म्हणतात 496 ओवी आहे ना. परत एकदा बघा. स्वरूपे तो पूर्ण म्हणून तत्वता आली पुरुषता तयार झाली. म्हणजे स्वस्वरूप जाणणारा आहे म्हणून त्याला पुरुष म्हटलं. आणि दुसरं देहपुरी माझी करीतो शयन म्हणूनही जाणं. आणि आता आपण म्हणतोय की देहरूपी नगरामध्ये जो देहाशी तादात्म्य पाहून जो शयन करतोय त्यालाही पुरुष म्हणतात. असे दोघांनाही म्हणून हे जाणं पुरुष होतं. आता असं जे आहे तर आता पुढे म्हणतात क्षरपणाचा नाथीला. नाथीला म्हणजे खोटा बरं का. क्षरपणाचा नाथीला आळू यया ऐसे न्याला आळाला जे उपाधीची आतला म्हणून. आता याचा अर्थ असा आहे आतला म्हणजे तादात्म्य पावणं. ते म्हणतात की नसता क्षरपणाचा त्याला आळ आलाय. खरा या देहामध्ये तो आहे आणि तो अक्षरच आहे पण का त्याला क्षरपणाचा आळ आला कारण तो देहाशी तादात्म्य पावला. किती सोपं खरं माऊलींनी केलंय ना असं नाही पण आपल्याला ते कळणं अवघड जात आहे. त्याचं कारण हेच आहे की आपण इतके देहाशी तादात्म्य पावलेलं आहे की मी म्हणजे देह नाही हे आपल्याला नुसतं समजणं आणि प्रत्यक्ष तसं वाटणं याच्यामध्ये खूप फरक आहे. पुन्हा पुन्हा आपण त्या ममतेत अडकतो देहाच्या तादात्म्यात अडकतो. म्हणून ते आपल्याला सांगतायत की क्षरपणाचा नाथीला. हे जे क्षर दोन्ही क्षरच म्हटलं याचं कारण असं आहे की या पुरुषाला ती देहाची उपाधी लागल्यामुळे त्याच्यावर हा आळ आला क्षरपणाचा. क्षरपणाचा म्हणजे विनाशीपणाचा. ते नाशिवंत होत आहे. क्षर म्हणजे नाशिवंत. तर तो पण नाशिवंत असा आळ त्याच्यावर आलाय. खरं म्हणजे नाही आहे आत्मतत्व काही नाश पावणारा नाही आहे पण देहाशी तादात्म्य पावल्यामुळे त्याच्यावर हा आळ आलेला आहे असं ते म्हणतात. येईल लक्षात आपल्या. उपाधीशी तादात्म्यता आणि उपाधीशी तादात्म्यता त्याची झाली असे साची म्हणून या तयावरी मिथ्या क्षरत्वाचा आळ आणि म्हणून त्याच्यावर आळ आला. जेव्हा असं उपाधीशी तादात्म्य पावलं जातं तेव्हा असं आपल्याला मिथ्या काही गोष्टी मान्य कराव्या लागतात. जसं आपण पाहिलं की आकाश एकच एक आहे पण पाण्याची उपाधी आल्यामुळे ते आपल्याला दुसरं आकाश दिसलं. सिंह एकच आहे पण विहिरीत डोकावल्यावर प्रतिबिंब दिसलं त्याच्याशी तादात्म्य पावल्यामुळे दुसरा सिंह दिसला. तद्वत आपल्याला आहे की हा देह जो आहे त्या देहामध्ये असणारा तो आहे त्याला आपण प्रतिबिंब स्वरूपात पाहिलं आणि म्हणून आपल्यावर त्या आत्म्यावर मिथ्यत्वाचा आळ आलाय क्षरत्वाचा आळ आलाय. तो केवळ खरं म्हणजे नित्य सिद्ध आहे. त्याच्यावर खरा नाशिवंत तो नाही आहे पण तरी या देहाशी तादात्म्य पावल्यामुळे त्याच्यावर हा आळ आलेला आहे. आता याच्यासाठी माऊली पुन्हा आपल्याला माहितीचं उदाहरण देणार आहे. म्हणजे हे सगळं पुन्हा चांगलं कळावं याच्यासाठी. जैसी खळाळीची या उदका सरसी आंदोळे चंद्रिका तैसा विकारा औपाधिका ऐसाची गमे. ते म्हणतात की पाणी खळाळतं म्हणजे पाणी हलतं. खळाळ्याच्या उदका असं पाणी हलल्यानंतर त्या पाण्याच्या हालचालीमुळे चंद्रिका म्हणजे चंद्राचं जे प्रतिबिंब पडतं तो चंद्र हलतो असं आपल्याला दिसतं. प्रत्यक्षात पाणी हलतं पण आपल्याला दिसतो चंद्र हलताना. तसं म्हणे आहे उपाधीच्या विकारांमुळे हे सगळे असे विकार निर्माण होतात आणि असं आपल्याला दिसतं. मिथ्या आळ येतं म्हणजे काय होतं तर त्याच्यासाठी ते आपल्याला सांगतात की असं घडतं. म्हणजे जळ हलतं हलताची जळ जैसे तया संगे. पाणी तर हलणारच. अगदी खळाळतं पाणी खळाळणारा शब्द वापरलाय. असं उचंबळू लागतं आणि मग ते चंद्राचं पडलेलं प्रतिबिंब पण उडतं. तसंच होतं त्या उपाधीच्या विकार ह्यासाचं विनाशी ऐसाची भासत असे. तो कधीही नाश न पावणारा जो आत्मा आहे तो मात्र केवळ या उपाधीमध्ये अडकल्यामुळे
तो नाशिवंत आहे असं आपल्याला भासायला लागतं, असं त्यांनी म्हटलंय. ह्याच ओवीचा आणखीन स्पष्टीकरण द्या. का खळाळू मोठं का शोषे. आता जेव्हा असं खळाळणारं पाणी असतं आणि चंद्राचं प्रतिबिंब हलताना दिसतं, तेव्हा काय होतं ते आधीच्या ओवीत सांगितलं की चंद्र एकच आहे, तो काही हलत नाही आहे, डुलत नाही आहे, पाणी हलतं आहे. तसं ते आत्मतत्व तिथेच आहे, ते एकच एक आहे. किती किती जन्म घ्या, किती किती रूपं तुम्ही घेऊन या, किती किती वेगळाले देह तुम्ही घेऊन या, ते आत्मतत्व एकच एक असणार आहे. परंतु तसं आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला असं वाटतं की नाही, हा देह म्हणजेच ते आहे, आणि म्हणून त्याला त्या उपाधीमुळे असं त्याच्यावर आळ येतो. हाच दृष्टांत माऊली आणखीन पुढे देत आहेत. का खळाळू मोटका शोषे. आता हे जे खळाळणारं पाणी आहे, ते खळाळणारं पाणी शोष म्हणजे आटलं, आणि चंद्रिका तरी सरशीचं भ्रंश आहे. आता पाणी साठून गेलं की चंद्राचं प्रतिबिंब पडणार कुठे, नाहीच पडणार. त्यामुळे त्यातलं चंद्राचं प्रतिबिंब पण त्या क्षणी संपून गेलं. पाणी खळाळत होतं, हलत होतं, म्हणून चंद्राचं प्रतिबिंब दिसत होतं. आता पाणी आटून गेलं, त्यामुळे आता चंद्राचं प्रतिबिंब नाही. तसं उपाधीचा जेव्हा नाश होईल, या देहाचा विचार जेव्हा आपला संपून जाईल, तेव्हा ते उपाधियुक्त क्षर चैतन्य आपल्याला समजेल. जोपर्यंत आपण देहाच्या माध्यमातून त्याचा विचार करतोय, तोपर्यंत आपल्याला खरोखरच त्या आपल्या आत्म्यावर त्या क्षर नाशिवंत असल्यासारखा आळ आलेला आहे. म्हणून ते आपल्याला सांगतायत की असं घडेल. खरंच आहे. माऊली स्वरूपानंदांनी याच याच्यासाठी आपल्याला 2 ओव्या सांगितल्या छान. परी ते उदक आटता जी जैसे, होय दिसेनासे बिंब, तेही सोपं करून सांगितलं की ते बिंब दिसेनासं झालं. तैसा शरीराचा होताची विनाश. तसं जेव्हा देहाचा नाश होईल, तसं चैतन्य लयास गेले वाटेल. तर आपल्याला काय वाटेल की देह संपला म्हणजे ते पण गेलं, चैतन्य पण गेलं. तर तसं उपाधीच्या नाशाने ते गेलं असं आपल्याला वाटेल, पण प्रत्यक्ष चैतन्य काही जात नाही, ते नाशवंत नाही, ते असतंच असतं. ऐसे उपाधीचे निपाडे, क्षणिकत्व याते जोडे. तेणे खोकरपणे घडे क्षर हे नाव. म्हणजे हे जे काही कमीपणा त्याला आलेला आहे, न्यूनपणा आलेला, देहाच्या उपाधीमुळे, देहाच्या सानिध्यामुळे त्याला कमीपणा आलेला आहे. म्हणून ते म्हणतात की केवळ ह्या देहाच्या उपाधीमुळे चैतन्याला असं क्षणिकत्व आलं, चैतन्य पण नाशवंत झालं, तो आत्मतत्व पण नाशवंत झालं. याला त्या चैतन्याला जे कमीपणा येतो, त्याला जे न्यूनपण येतं, म्हणून त्याला क्षर असं नाव पडलंय. आपल्या लक्षात येईल की खरंच आहे किती. म्हणजे आता हा एकच मुद्दा पटवून देण्यासाठी माऊली पुन्हा पुन्हा आपल्याला ही उदाहरणं देऊन सांगतायत. खरं काय पटवायचं आहे की मी म्हणजे माझा देह नाही. देह वेगळा आहे आणि आत्मतत्व वेगळं आहे. दृश्य जग वेगळं आहे आणि हे जग चालवणारा परमात्मा वेगळा आहे. परंतु दृश्य जगामध्येही भगवंत आहे. या देहाला चालवणारं ते आत्मतत्व कायमस्वरूपी आहे. हा देह वेगवेगळा आहे, नाशिवंत आहे, पण त्याच्यातही भगवंत आहे. असं जे काही त्याचं रूप आहे ते समजावून देण्यासाठी हा सगळा एवढा व्याप माऊलीने केलाय. बहुधा आपल्याला हे सगळं लक्षात येईल. माऊली म्हणाल उपाधीच्या योगे, केवळ देहाची उपाधी आहे म्हणून जीव चैतन्यात आहे ऐशापर येते क्षणिकत्व. केवळ देहाच्या उपाधीमुळे देह गेला की जणू काही ते आत्मतत्व पण गेलं. असं जे की त्याला क्षणिकत्व येतं ते त्या देहाच्या उपाधीमुळे येतं, तसं ते होत नाही. याची क्षणिकत्वासाठी सर्वथैव क्षर ऐसे नाव. हे जे क्षणिकपण आपण देतो त्याच्यासाठी त्या जीवात्म्याला क्षरपुरुष असं नाव दिलंय. जेव्हा असं घडतं तेव्हा त्याला क्षरपुरुष असं म्हणायचं. एवं जीव चैतन्य आघवे, हे क्षर पुरुष जाणावे. आता रूप करू बरवे अक्षरासी. आता या अशा प्रमाणे काय होतं हे तू जाणून घे अर्जुना. क्षरपुरुष काय ते जाण, हे क्षरपुरुष जाणावे. कशाला नाशिवंत पुरुष म्हणता हे जाणून घे. जीव चैतन्य आहे ते, आणि जेवढं म्हणून जीव चैतन्य म्हणजे तो क्षरपुरुष आहे ते जाणलंस की आता मी पुढे आता रूप करू बरवे अक्षरासी. हे जर तुला पक्क कळलं असेल तर आता तुला मी अक्षरपुरुष काय आहे तो सांगणार आहे. आता दुसरा जो अक्षरपुरुष आहे तो कसा आहे
याचं वर्णन पुढल्या 502 पासून 525 पर्यंत माऊली करणार आहेत. पण आपण 501 पर्यंत ह्या ज्या ओव्या पाहिल्या, म्हणजे 487 का 486 पासून 501 पर्यंत ज्या ओव्या पाहिल्या, त्या सगळ्या ओव्या आपल्याला खरं म्हणजे चिंतनासाठी ठेवल्या पाहिजेत. म्हणजे मग त्याच्यानंतरचा जो अक्षर पुरुष आहे तो आपल्याला कळणार आहे. अक्षर पुरुषासाठी सुद्धा पुन्हा माऊलींनी 25 ओव्या खर्च केल्या. हे गीतेत काही नाही बरं का. गीतेमध्ये नुसतं द्वारिमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षरैव च क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षरोच्यते, 2 ओळीमधल्या एकाच ओळीमध्ये सांगून टाकलेलं आहे की 2 गोष्टी आहेत, एक क्षर आहेत, एक अक्षर आहे. पण हे क्षर कळताना नुसतं आत्मा म्हणजे कायमस्वरूपी आणि बाकी दृश्य जग हे नाशिवंत एवढंच सांगून सामान्य तुम्हा आम्हाला कळणार नाही. म्हणून हा सगळा क्षर म्हणजे काय, आणि मग क्षर कुणाला मिळायचं, जेव्हा 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 आपण अशा शरीराशी तादात्म्य पावतो त्यावेळेला त्या तादात्म्य, त्या उपाधीमुळे, त्या तादात्म्यामुळे त्या आत्मतत्वाला पुन्हा क्षर म्हटलं जातं आणि त्याला स्वक्षर पुरुष असं म्हटलं. याच्यासाठी या सगळ्या ओव्या 496 पासूनच्या 476 पासूनच्या 501 पर्यंत, मी चुकले, 486 पासूनच्या माऊलीने आपल्याला दिल्या. या ओव्या आपल्याला परत परत अभ्यासल्या पाहिजे. मग आपल्याला 502 पासूनच्या ओव्या कळणार आहे. म्हणजे मला खऱ्या पुढल्या ओव्या घ्यायचा मोह होत होता, पण मला असं वाटलं की नाही, आपण ह्या एकदा अक्षर पुरुषाच्या फक्त पक्क्या करूया. आणि मग तरी अक्षरू जो दुसरा पुरुष पै धनुर्धरा तो मध्यस्थू गा गिरीवरा मेरू जैसा. आता प्रत्येक ओवीमध्ये माऊली त्या अक्षर पुरुषाला, अक्षर जो नाशिवंत नाही तो कसा आहे, पहिलंच उदाहरण त्यांनी मेरू पर्वताचं दिलं. हा मेरू पर्वत कसा आहे, तो सगळीकडे आहेच आहे. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या 3ही लोकांपैकी हा अमक्या लोकातला असं नाही म्हणतायत, तो सगळीकडे आहेच आहे. तसा सगळीकडे असणारा हा जो आहे तो अक्षर पुरुष आहे. आणि तो कुठे कुठे आहे, तर आता त्याची पण ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. पुन्हा आपल्या लक्षात येईल की या देहामधल्या पेशीमध्ये तो आहेच. दृश्य जगातल्या नाशिवंत अशा गोष्टीमधल्या सुद्धा प्रत्येक कणाकणात तो आहेच. मी सुरुवातीला म्हटलं की रिमोट आहे हा, पण या रिमोटला आकार असल्यामुळे आणि हा नाशिवंत आहे ही त्याची एक बाजू झाली. पण तरी देखील या नाशिवंत असलेल्यामध्ये सुद्धा भगवंत आहेच. अशा दृष्टीने या क्षर म्हणजे नाशिवंत, आणि ते जर असं तादात्म्य पावलं म्हणजे उपाधीमध्ये अडकलं, तादात्म्य पावलं, तर ते नाशिवंत आहे म्हणून त्याच्यामध्ये असणारं जे अक्षरत्व आहे ते आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे. ते समजण्यासाठी आधी ह्या सगळ्या ओव्यांचा आपण विचार करायला हवा. आता आपल्याला कळेल बिंब प्रतिबिंब, देह आणि या देहात असणारा आत्मा. मग या आत्म्यावर असा आळ का आला, कारण आत्मा हा देहाशी कसा तादात्म्य पावलेला आहे. या देह गेला म्हणजे तो आत्माही गेला असं जे की आपल्याला वाटतं, त्यामुळे त्या आत्म्यावरती कमीपणा, न्यूनपणा आलाय. आणि ते आत्मतत्व हे देहाशी जोडतं तेव्हा ते क्षर असतं, नाशिवंत असतं असं त्यांनी म्हटलं. आणि तो आत्मतत्व म्हणजे स्वस्वरूप आहे. आणि हे सगळं कशाला जोडलं, तर शयन, जेव्हा आपल्याला झोपेत आपल्याला स्वप्न पडतं, स्वप्नामध्ये हे सगळं घडतं, असा विचार करून माऊलींनी सांगितलं की ते जसं घडतं स्वप्नामध्ये आणि मग जाग आल्यावर कळतं की अरे नाही, तसंच आहे की आपल्याला जेव्हा त्या स्वस्वरूपाची खरी जाग येईल म्हणजे जाण येईल, त्यावेळेला आपल्याला कळेल की देह वेगळा आहे, आत्मा वेगळा आहे, देह नाशिवंत आहे, आत्मा अक्षर आहे आणि तो आहे म्हणून या नाशिवंत देहाकडून काम होत आहे. अशा सगळ्या गोष्टी कळण्यासाठी या क्षर आणि अक्षराचा पुन्हा पुन्हा अभ्यास आपल्याला करायला हवा आहे. आज आपण इथे थांबणार आहोत ते एवढ्यासाठीच की आपल्याला या क्षराचा जरा आणखीन चिंतन केल्याचा अर्थ कळेल. आणि मग 502 पासून 525 ओव्यांमध्ये जो माऊलीने अक्षर असा आत्मतत्वाचा परिचय आपल्याला करून दिला आहे त्याचा विचार करणार. मला पुन्हा पुन्हा आपल्याला सांगावं असं वाटतं की हे सगळं फक्त ज्ञानेश्वरीमध्ये आलं आहे. गीतेमध्ये अर्जुनाला सांगण्यासाठी या सगळ्या गोष्टींची भगवंताला आवश्यकता भासली नाही. त्या भगवंतानी एका वाक्यामध्ये क्षर आणि अक्षर सांगून टाकलं आणि आपल्या सारख्यांसाठी मात्र माऊलीने या क्षर अक्षराला एवढ्या 25, 30 ओव्या आपल्यासाठी दिल्या. त्यामुळे आपण पुढल्या वेळेला या 502 पासूनच्या
ओव्यांचा अभ्यास करू. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.